सर्वांना जय महाराष्ट्र। आज या केंद्र सरकार आणि निर्लज्ज अशा राज्य सरकारच्या त्यांनी जी ही महागाई वाढवलेली आहे, पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि घरगुती गॅस याचे जे काही दर वाढवलेले आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण बाजूला एकच महागाईचा डोंब झालेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज नवघर माणिकपूर शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आणि येथील समस्त नागरिक या महागाईचा निषेध करण्यासाठी उभे आहेत। आपल्याला सर्वांना माहीत आहे, जेव्हा या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही या सर्व महिला या राज्य सरकारला लाडकी बहीण म्हणून अभिप्रेत होतो। आज त्या लाडक्या बहिणीचे काय दिवस आलेले आहेत। आज घरातला सीएनजी, घरातला सिलेंडर हा इतका महागलेला आहे की आमचं जेवण कसं बनवायचं। इंधन, पेट्रोल आणि डिझेल वाढल्यामुळे त्यातून होणारी वाहतूक, त्यातून होणारं अन्नधान्य, आमच्या जीवनावश्यक गोष्टी या इतक्या महाग झालेल्या आहेत की 2 वेळचं जेवण कसं जेवायचं हा प्रश्न आज प्रत्येक स्त्रीला भेडसावत आहे। महागाई वाढल्यामुळे शिक्षण महागलेलं आहे। आत्ताच 15% वाढ शालेय मुलांच्या वाहतुकीवर झालेली आहे। औषधं महागलेली आहेत। प्रत्येक वस्तू जी आपल्या घरात लागते ती प्रत्येक वस्तू या डिझेल आणि पेट्रोलमुळे महागलेली आहे। आपण जर बघताय तर एकदा स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींनी आवाज दिलेला की खेड्याकडे चला, काहीसे तसंच दिवस आपल्या बाजूला आज चूल पेटवलेली आहे। आपण कुठेतरी खेड्याकडे चाललो। काही ठिकाणी आमच्या बंधू बांधवांनी बैलगाडीतून प्रवास केला, आज आपल्यावर सायकलवर जाण्याची वेळ आलेली आहे। का तर आपल्या गाड्यांमध्ये भरणारं पेट्रोल आणि डिझेल हे चढत्या भावाने वाढत आहे आणि आपण अजूनही ऐकतो की येत्या काही दिवसात त्यात आणखीन वाढ केली जाणार आहे। म्हणून या सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या रस्त्यावर उतरलोय की या सरकारने, या नालायक सरकारने, आज तुम्हाला माहित आहे आज 6 जून आहे, आज ज्या राज्याचा राज्याभिषेक झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। एक आदर्श राजा कसा असावा याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे माझे छत्रपती। तर या सरकारला, या प्रशासनाला, या शासनाला कधी कळणार की आपण या जनतेचे मायबाप आहोत, आपण त्यांचं रक्षण करण्यासाठी आहोत। त्यांना बिलकुल काळजी नाही। ते त्या निवडणुका यंत्र सांभाळणं, त्यांना मॅनेज करणं, यंत्रणा सांभाळणं एवढ्यातच हे सरकार बिझी आहे। त्यांना जनतेचं काय चाललंय, जनतेच्या काय व्यथा आहेत, भ्रष्टाचार कुठपर्यंत आलेला आहे यांना त्याचं काही सोय सुटत नाही आणि अशा सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या राज्यात एवढी अंधाधुंदी माजलेली आहे की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय। कुठच्याही नेत्याला समाजाचं, राज्याचं काहीही देणं घेणं नाही आणि या सरकारला जागा करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आज अनेक प्रकारची तंबी देत आहोत की यापुढे जर तुम्ही आणखीन भाववाढ केली तर आम्ही तुम्हाला तुमच्या खुर्च्यांमधून खाली काढल्याशिवाय थांबणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेनेचा, शिवसेनेचा विजय असो। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं।